आज मी बनवत आहे महाशिवरात्री स्पेशल मिठाई। जास्ती मेहनत नाही आणि खायला एकदम मस्त आणि झटपट देखील बनून रेडी होते। मी येथे मखानापासून ही मिठाई बनवली आहे। खूपच छान बनली आहे ही मिठाई। तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा। चला तर मग सुरुवात करूयात। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी येथे 1 ग्लास इतकं दूध घेतलेले आहे। त्याला कोमट असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्ती गरम नाही। ते थोडं गरम झालं की यामध्ये मी 1 वाटी इतकं गूळ घालत आहे। तुम्ही या ठिकाणी साखर देखील वापरू शकता, पण गुळाने खूप छान असा टेस्ट येतो। आता हे साईडला काढून ठेवायचं आहे। त्याचबरोबर मी येथे कढईमध्ये मखाना भाजून घेत आहे। तुमला जास्त कमी अनुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतो। याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। हे भाजले आहेत की नाही अशा प्रकारे कळू शकते। आता मी येथे शेंगदाणे, मखाना, त्याचबरोबर बदाम व थोडे टरबूजाचे बीज घेतलेले आहे। आता हे सर्वच आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट पावडर बनवून घ्यायचं आहे। आता मी येथे कढईमध्ये जे आपण दूध ठेवलं होतं ते विरघळलेलं आहे गूळ त्यामध्ये छानपैकी। आता हे कढईमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। त्याचबरोबर येथे मी जो आपण मखाना घेतला होता त्याचं पावडर सर्वात आधी घालायचं आहे। जास्ती दूध गरम होऊन द्यायचं नाही, जास्ती गरम झालं तर गोळे होतील, त्यासाठी लगेचच घालून घ्यायचं। थोडं थोडं घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे गोळे झाले नाही पाहिजेत। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, गोळे होऊन द्यायचे नाही। ते मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। आता जे आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतलो होतो, शेंगदाणे त्याचबरोबर बदाम, हे सर्व जे पावडर आहे यामध्ये घालून घ्यायचं आहे। खूपच कमी वेळात ही मिठाई बनून रेडी होते आणि टेस्ट देखील मस्त येतो। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला कमीत कमी 5 ते 6 मिनिट लागतील छानपैकी मिक्स करून घ्यायला। मिक्स करून झाल्यानंतर मी येथे फक्त 1 चम्मच इतकं तूप घालत आहे। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। याला मिक्स करून घेऊयात। मी येथे 1 चम्मच इतकं तूप घातलेलं आहे। आता याला देखील मिक्स करून घेऊयात। आता हे छानपैकी आटत आलेलं आहे। थोडंसं सॉफ्ट राहीपर्यंतच आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे, नाहीतर जास्ती हार्ड होईल। आता एकदम परफेक्ट आता हे बनलेलं आहे। आता आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे। मी इथे थोडीशी इलायची पूड घालत आहे। याला देखील मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे एकदम झटपट बनून ही मिठाई रेडी होते। मी येथे एका प्लेटला तूप लावून ठेवले होते। आता त्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेऊयात। याला छानपैकी एक साईज असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला कोणत्या प्लेटात घालायचं त्यामध्ये घालू शकता आकार देण्यासाठी। जर तुम्हाला केक टिन असेल तर त्यामध्ये देखील घालू शकता। आता याला एक लेवल करून घेऊयात। मी एका प्लेटाला थोडंसं तूप लावून याला एक साईज असं बनवून घेत आहे। थोडंसं जास्त झालं होतं मी साईडला देखील घातलेलं आहे। एकदम मस्त आणि झटपट बनवून रेडी होते। मी यावरती थोडंसं पिस्ता घालत आहे, छान दिसण्यासाठी। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता याला देखील थोडंसं दाबून घेऊयात, म्हणजे हे मध्ये छानपैकी बसतील। अशा प्रकारे इथे आपणाला जर लवकर बनवायचे असेल तर तुम्ही 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता, नाहीतर 5 ते 6 तासासाठी तुम्ही असेच ठेवलं तरी चालेल। मी येथे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतले होते। आता याला कट करून घेत आहे। मस्त बनलेली आहे मिठाई। आता याला कट करून घेऊन आपण साईडला काढून घेऊयात। माझा इथे थोडंसं एडिटिंगमध्ये व्हिडिओ डिलीट झालेला आहे, पूर्ण कटिंग दाखवलेले नाही। अशा प्रकारे मस्त सॉफ्ट अशी ही मिठाई बनवून रेडी होते। टेस्ट देखील मस्त आणि तुम्ही स्टोर देखील करू शकता। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।